आजकालची परिस्थिती काय माहिती आहे का? माणसाने चूल बनवली. चूल मोडून त्याने गॅस बनवला. गॅस बनवला तर आता तो काय करतो? चुलीवरचं तर्रीचं मटण, रस्सा आणि ज्वारी, बाजरी ह्याच्या भाकरी खाण्यासाठी तो गॅसवरचं खाण्याचं सोडून तो रस्त्यावर असा शोधतो, की चुलीवरचं मटण कुठं भेटतं? चुलीवरचं मटण कुठं भेटतं? अरे देवा! तुम्ही काय करा माहिती आहे का? बाहेर रस्त्यावरच्या चुलीवरचं मटण, भाकरी खाण्यापेक्षा घरामध्ये एक छोटीशी मातीची चूल बनवा आणि आठवड्यातून एकदा आपल्या बायकोला सांगा, की मला आहे ना, आज मला चुलीवरचं मटण, तर्री, रस्सा, बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर खायची आहे. मग मी इथंच खातो, असं म्हणायला पाहिजे का नाही? मग त्या माणसांना रस्त्यावरचे रात्री, बेरात्री धाबे शोधायला का जावं लागल? मग त्यांनी चूल बनवली होती, तर चुली मोडून त्यांनी गॅस बनवला. तर गॅसवरचं खायचं ना. मग एवढ्या रात्री, बेरात्री ही सर्व मुलं रस्त्यावर धाबे असतात, तिथं जातात आणि चुलीवरचं मटण, चिकन, रस्सा खातात. त्यापेक्षा बरोबर आहे ना, की घरातच एखादी मातीची चूल बनवायची आणि आपल्या बायकोला सांगायचं, की "बाई, मला आज मटण खायचंय चुलीवरचं." ती काय बिचारी करून देणार नाही का? करून देईल ना, प्रेमाने तर्री-बिर्री आणून करून देईल. ते खात बसायचं ना. रात्रीचं नाही फिरायचं. कसले दिवस वाईट आलेत. कळायला पाहिजे. हो की नाही भावांनो? बरोबर ना? बरोबर बोलते ना मी? हं.